नमस्कार मित्रांनो, पी.एस. मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला न्यूज कळलीच आहे की गट क मुख्य परीक्षेचा रिझल्ट आलाय. बऱ्यापैकी कट ऑफ खूप जास्त हाय लागलेला आहे. बरोबर? तर कट ऑफ जास्त हाय का लागला? याच्या मागचं रिझन बऱ्याच विद्यार्थ्यांना आता समजलं पण असेल. कारण काय झालं होतं माहिती आहे का, की गरजेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांनी पूर्वपरीक्षेला सिलेक्ट केली होती. म्हणजे जवळपास 7 ते 7,500 जागा असताना त्या पदासाठी त्यांनी जवळपास 70 ते 80,000 मुलं सिलेक्ट केलेली होती मित्रांनो. आणि ग्रुप सी चा बघायला गेलं तर पूर्व परीक्षेचा कट ऑफ जवळपास 19 ते 20 लावला होता, म्हणून जास्त मुलं सिलेक्टेड झाली होती. आणि या वर्षी आहे ना मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास होणारे बी कॅन्डिडेट खूप जास्त होते. पण मग मुख्यचा कट ऑफ का बरं जास्त लागला? कारण पूर्व परीक्षा गाळणी असते, पण या वर्षी झाले आहे ना आयोगाने गट क मुख्य परीक्षा चाळणीसारखी वापरली. आणि जवळपास कंबाईन म्हणा किंवा जे पी-एस-आय, एस-टी-आय वगैरे यांचा जो मुख्य परीक्षा असते ना, याच्यापेक्षा जास्त कट ऑफ असेल ना, तर तो इथला गट क चा लागलेला आहे मित्रांनो, लिपिकसाठीचा. तर हाय कट ऑफ जास्त लागण्याचं कारण एकच आहे, की विद्यार्थी संख्या बघून त्यांनी कट ऑफ जास्त लावलाय मित्रांनो. जर विद्यार्थी संख्या लिमिटेड असती ना, तर कट ऑफ एकदम कमी लागला असता. पण इथं आता जवळपास आशा भंग होण्याचं खूप जास्त विद्यार्थ्यांची आशा भंग होऊ शकते. का? कारण त्यांनी पूर्व परीक्षेच्या बेसवरच मुख्य परीक्षेचा थोडका अभ्यास करून मुख्य परीक्षा दिली असेल. आणि खूप जास्त विद्यार्थी आता हे मुख्य परीक्षेतून बाहेर पडणार आहेत. त्याचं कारण आहे की कट ऑफ हाय लागलेलं आहे म्हणून. तर आता कट ऑफ कोणकोणत्या संवर्गाचा जास्त हाय लागलाय तर बघूया. तर आपण बघायला गेलं ना मित्रांनो, तर ओपन कॅटेगरीमध्ये आहे ना, जनरलचा 242 लागलेला आहे, फिमेलचा 211, स्पोर्टवाल्यांचा 166 आहे, एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 117 आहे, अंशकालीनचा 93, अगेंट अंशकालीनवाल्यांचा 238, अर्थक्विक म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रोजेक्टग्रस्त वाल्यांचा प्रकल्पग्रस्तवाल्यांचा अनुक्रमाने 176 आणि 205 लागलेला आहे मित्रांनो. एससी मध्ये बघायला गेलं तर जनरल वाल्यांचा 194 आहे, फिमेल वाल्यांचा 173 आहे, स्पोर्ट वाल्यांचा 103 आहे, एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 62 आहे, अगेन अंशकालीन वाल्यांचा 189 आहे. आणि हेच परत भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त वाल्यांचा 136 आणि 147 आलेला आहे मित्रांनो. एसटी कॅटेगरीमध्ये बघायला गेलं तर जनरल वाल्यांचा 159 आहे, फिमेल वाल्यांचा 141 आहे, स्पोर्ट वाल्यांचा 91 आणि एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 75 आहे. तसंच अगेन अंशकालीन वाल्यांचा 154, भूकंपग्रस्त वाल्यांचा 104 आहे, अगेन भूकंपग्रस्त वाल्यांचा 114 आणि प्रकल्पग्रस्तांचा 118 लागलेला आहे मित्रांनो. डीटीए मध्ये बघायला गेलं ना तर जनरल 198, फिमेल 167, स्पोर्ट वाल्यांचा आहे जवळपास 62, खूप जास्त कमी आहे. अगेन अंशकालीनचा 197 आहे आणि प्रकल्पग्रस्ताचा आहे मित्रांनो 198. तसंच एनटीपी मध्ये बघायला गेलं ना तर जनरल कॅटेगरीचा 184 आहे, फिमेल वाल्यांचा 174 आहे, स्पोर्ट वाल्यांचा 149 आहे आणि एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 62 आहे मित्रांनो. म्हणजे डीटी आणि एनटीपी मध्ये सारखाच आहे स्पोर्ट वाल्यांचा. तर सॉरी एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा. तर एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 62 आणि अगेन अंशकालीन 182 व प्रोजेक्ट अफेक्टेड वाल्यांचा 194 होता मित्रांनो. म्हणजे ओपन कॅटेगरीचा रिझल्ट आपलं कट ऑफ आणि खाली एसटी एनटी वाल्यांचा कट ऑफ मध्ये जवळपास 15 आपलं 25 ते 30 मार्कांचे फरक असते मित्रांनो. आणि ह्या कॅटेगरीचा फायदा असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास तरी सारखा केला पाहिजे. म्हणून आता काही वेळा कॅटेगरीतली पोरं लवकर उचलले जातात, कदाचित अभ्यास त्यांचा पण चांगला असतो, पण ओपन कॅटेगरीच्या मानाने त्यांची मार्कची तफावत थोडीशी कमी जास्त असते मित्रांनो. एसबीसी मध्ये बघायला गेलं ना तर जनरलला 172. आता बघा इथं एसबीसी मध्ये जनरलला 172 आहे आणि ओपनला 242, म्हणजे जवळपास 42. आणि ही इथं बघायला गेलं तर 30, किती 30-70 मार्कचा डिफरन्स आहे मित्रांनो एसबीसी आणि ओपन कॅटेगरीमध्ये. तर फिमेल वाल्यांना पण 172 आहे, सर्व्हिसमॅन वाल्यांना 62 आहे आणि अगेन अंशकालीन 171 व प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये आहे ना प्रकल्पग्रस्ताला 170चा कट ऑफ आलेला आहे मित्रांनो. तसंच एनटीडी मध्ये बघायला जर गेलं ना तर एनटीडी वाल्यांना जनरल कॅटेगरीचा 210 आलेला आहे, फिमेल वाल्यांचा 183 आहे, एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा 191 आणि सर्व्हिसमॅन वाल्यांना 84 कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तसंच अंशकालीन मध्ये अगेन्स्ट 209 आणि प्रकल्पग्रस्तांचा आहे प्रोजेक्ट अफेक्टेड वाल्यांचा 198 आलेला मित्रांनो. एनटीडी मध्ये एनटीव्ही बघितलं आता एनटीडी मध्ये आहे ना की जनरल कॅटेगरीचा 211 आहे, फिमेल वाल्यांचा 187 आहे, एक सर्व्हिसमॅन वाल्यांचा
जवळपास स्पोर्टवाल्यांचा 156 आणि एक सर्व्हिसमॅनचा 99 आलेला आहे मित्रांनो एनटीटी मध्ये. आणि अगेन हाऊसकालीन मध्ये 210 व प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये 191 स्कोर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. ओबीसी वाल्यांचा बी बऱ्यापैकी कट ऑफ ओपन सोबत असतो. तर जनरलचा कट ऑफ 211 आहे, म्हणजे तरी इथे पण थोडीशी तफावत आहे, कारण तिकडे 242 आणि इकडे 210, जवळपास 30-32 मार्क्सचा पण फरक इकडे दिसतोय मित्रांनो. तर जनरल कॅटेगरीचा जवळपास 211 आहे, फिमेलचा 173, स्पोर्टवाल्यांचा 109 आणि एक सर्व्हिसमॅनचा 62 कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तर अगेन हाऊसकालीनचा 206, अर्थक्वेक वाल्यांचा 111 आणि प्रोजेक्ट अफेक्टेड वाल्यांचा 161 लागलेला आहे मित्रांनो. ईडब्ल्यूएस मध्ये बघायला गेलं तर जनरल कॅटेगरी 219, फिमेल 186, स्पोर्ट 150, एक सर्व्हिसमॅन 76 आणि अर्थक्वेक व प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये 174 आणि 194 स्कोर आलेला आहे मित्रांनो. आता दिव्यांगामध्ये बघायला गेलं ना तर टाईप ए दिव्यांगांना 135 आहे, टाईप बी मध्ये 119, टाईप सी मध्ये 189 आणि टाईप डी व ई मध्ये 62 लागलेला आहे. सगळ्यात जास्त मित्रांनो जिथे त्यांना दिसत नाही किंवा ऐकायचा प्रॉब्लेम लागतो त्यांचा रिझल्ट जवळपास 62 लागलाय. आणि ऑर्फनचा बघायला गेलं तर ऑर्फनचा पण बऱ्यापैकी जास्त लागलाय, कारण 170 आणि 212 कट ऑफ खूप जास्त आहे मित्रांनो. तर हे अपेक्षापेक्षा खूप जास्त कट ऑफ लागलेले का, कारण विद्यार्थ्यांना वाटत होतं की 170 180 पासून तरी कट ऑफ या वर्षी सुरू होईल बुवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची अपेक्षा होती ओपन वगैरे, आणि कॅटेगरी मध्ये बघायला गेलं तर 130 135 140 असा कट ऑफ येऊ शकतो, अशी बरीच विद्यार्थी अपेक्षा धरून बसली असते होती मित्रांनो. पण जवळपास त्यांच्या अपेक्षांचा सध्या बघायला गेलं ना तर भंग झालेला आहे. मग आता भंग झालेला आहे तर मग तेवढं त्याच्यावर बसून चालणार आहे का, नाही. तर आता बघायला गेलं तर 6 जुलैला राज्यसेवा पण येते आणि त्याच्यानंतर जुलैच्या एंडिंगला कंबाईन पण लवकरच पडणार आहे मित्रांनो. म्हणून आता खचून जाऊ नका. जे जे विद्यार्थी तुम्ही गटक मुख्य परीक्षा लिपिकची पास करू नाही शकले त्यांनी कंबाईनवर फोकस करून द्या, जेणेकरून जीव तोडून एवढा अभ्यास करा की प्री काढून कंबाईन मुख्य तुमची यावर्षी निघायलाच पाहिजे मित्रांनो. तर सगळ्यात प्रथम लिपिक स्किल टेस्ट साठी पात्र झालेल्या सगळ्या उमेदवारांचं पीएसआय फॅक्टरी तर्फे अभिनंदन. जे उमेदवार थोडक्यात लिस्टमध्ये येऊ शकले नाही त्यांनी पुढची वाटचाल राज्यसेवा कंबाईन मध्ये फोकस करून करावी. आणि एक हे स्पर्धा म्हटलं तर अपयश येणार आहे. हार वगैरे काय मानू नका, काही डिप्रेशन घेऊ नका. आपल्याला मान्य आहे की खूप जास्त वेळ ह्या एक्झाम साठी पाहावा लागतो, 7-7 8-8 महिन्याचा पण कालावधी निघून जातो. पण जे आपल्या हातात नसतं त्याचा विचार आपण करू शकत नाही. आपल्या हातात फक्त परीक्षा द्यायची, चांगले मार्क्स मिळवायचे, आणि एक टाइम तुमचा अभ्यास 100% जर राहिला ना तर आयोग तुम्हाला आहे ना कुठलीही तुमच्याविषयी बाब न पाळता 100% तुम्हाला मार्क्स देत असतं मित्रांनो. म्हणून हार न मानता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागा आणि आता फक्त टार्गेट करून टाका कंबाईन एक्झाम, जेणेकरून त्यातून तुम्हाला पोस्ट मिळू शकते. आणि कमी कट ऑफ लागेल असं तर असं ऐकलं की बरं वाटतं, पण वास्तव त्यापेक्षा वेगळं असतं, बरोबर आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मी मोठ्यांना अपेक्षा होती की कट ऑफ खूप जास्त कमी लागेल कमी लागेल कमी लागेल, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळा लागला, म्हणजे खूप जास्त कट ऑफ लागलेला मित्रांनो. आणि आता तेच स्वीकारायचं आहे आपल्याला की आता कट ऑफ मधून जर बाहेर पडलंच ना तर पुढची रणनीती तुम्हाला ठरवायची असेल. आणि त्यासाठीच तुम्ही लक्षात असू की आता पुढच्या पूर्व परीक्षा पण येत आहे, त्यामुळे स्टडी सुरू ठेवा, प्रयत्न सोडू नका. आता आहे ना तुम्ही फक्त अभ्यास करा मित्रांनो. त्यात पण आपण आहे ना कंबाईंड पूर्व परीक्षेची एक 65 स्ट्रॅटेजीची एक बॅच चालू करतोय. लवकर त्याचं ऍडमिशन आपलं 17 तारखेपासून होणार आहे. ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ना त्यांनी आपलं पीएसआय फॅक्टरी ऍप डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण इथून तुम्हाला आहे ना सगळ्यात महत्वाच्या ट्रिक मी सांगणार आहे. का, कारण मी ज्या 2 मेन्स दिले ना की मला माहित होतं की पूर्व परीक्षेत पास कशी करायची, नेमकं कोणत्या सब्जेक्टला फोकस करायचं, कुठून टॉपिक विचारले जातात, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण नेमकं करायचंय, प्रश्नपत्रिका विश्लेषण करून त्याच्यानुसार टॉपिक कसे बघायचे, या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो. आपण आपल्या 60 डे 65 प्लस मार्कच्या एका स्ट्रॅटेजीमध्ये बॅचमध्ये आपण हे आता सगळं बघणार आहोत. तर जास्त टेन्शन घेऊ नका. नवीन फ्युचरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, का, कारण परत परीक्षा येते, आता जोमाने अभ्यासाला लागला आणि या वर्षाची पूर्व परीक्षा आपली निघाली पाहिजे मित्रांनो. ओके, धन्यवाद.